नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर। कालच्या व्हिडिओत सांगितलं मी लेन्सची काळजी कशी घ्यायची। आज मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे तुम्हाला की लेन्स कसे घालायचे। तर बघा, डिस्पोजेबल जे लेन्स येतात ना ते अशा टाईपमध्ये येतात। असं पॅकेट असतं आणि मग तुम्हाला इथून ते असं ओपन करायचं असतं। म्हणजे हे जे असं तुम्ही ओपन केलं तर ह्याच्यात असा लेन्स असतो। मग तुम्ही लेन्स जर काढलात तर असा फिंगरवर घ्यायचा। पण त्याच्यासाठी मी काल सांगितलं तुम्हाला, हात तुमचे स्वच्छ धुतलेले पाहिजेत आणि टॉवेलने कोरडे केलेले असेल। हात जर ओले असतील तर लेन्स हातावर बसणार नाही। तर सगळ्यात पहिलं बघायचं की लेन्स उलटा आहे की सुलटा आहे। त्याप्रमाणे समजा जर तो उलटा असेल ना तर तुम्हाला असा दिसणार, अशा टाईपमध्ये असं पसरट। आणि जर सरळ असेल तर असा म्हणजे कपसारखा दिसणार तो। तर ते पहिलं आधी बघायचं की उलटा आहे सरळ, आणि त्याप्रमाणे मग असं फिंगरवर ठेवा। आणि तुमची जी लीड आहे खालची लीड अशी हे करायची, अशी हे करून थोडी हे करून वरती बघा। तुम्हाला जर भीती वाटत असेल तर वरती बघून फक्त हे लेन्स असा डोळ्याला टच करा। जर तुम्ही लेन्स डोळ्याला टच केला तर डोळा ऑटोमॅटिक तो पकडतो। आणि मग असं थोडं नजर खाली करा आणि डोळा फिरवा असा असा असा, जेणेकरून तो लेन्स सेंटरला येईल। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही थोडा वेळ लागतो सेट व्हायला। म्हणजे कसं लगेच घातल्यावर तुम्हाला असं थोडंसं पाणी आल्यासारखं वाटेल, पण काय काळजी करायची नाही, लगेच ते 1 मिनिटात तो सेट होतो। आणि तसंच सेम प्रोसिजर दुसऱ्या डोळ्यासाठी आहे। दुसऱ्या डोळ्याचं पण असं हे करा, खालची लीड थोडी अशी हे करा आणि तुम्ही असं फिंगरवर घेऊन असं सेम प्रोसिजर आहे। असं फिंगरवर घेऊन एका हाताने तुम्हाला प्रॅक्टिस झाली का एका हाताने करू शकता असं करून, किंवा नसेल तर पहिल्यांदा घालत असेल तर पहिले हाताने असं करा आणि असं टच करा डोळ्याला। म्हणजे डोळ्याला जर बॉर्डर टच झाली, लेन्स टच झाला का डोळा पकडतो लेन्सला। आणि मग थोडंसं नजर खाली करा, लगेच ब्लिंक करू नका नाही तर मग तो बाहेर पडतो। थोडं असं नजर खाली करा आणि असं डोळा फिरवा असा असा, जेणेकरून तो सेंटरला येईल। अशा प्रकारे तुम्ही लेन्स घालू शकता। काढताना सुद्धा तुम्हाला कसं या 2 फिंगरचा वापर करायचा आहे। म्हणजे अशी लीड हे करून या 2 फिंगरने असं तर अलगद पकडायचं। पण बघा, लेन्स घालताना तुम्हाला नखं नाही पाहिजेत, नाही तर नखं असेल तर तो फाटण्याची शक्यता आहे। म्हणजे काढताना किंवा घालताना इव्हन जरा जरी नख लागलं तर तो फाटू शकतो। आणि फाटलेला लेन्स तुम्ही घालू शकत नाही, कारण त्याच्याने इन्फेक्शन होईल। म्हणून ती काळजी घ्या की नखं नसायला पाहिजेत तुमच्या हाताला। तर अशा प्रकारे तुम्ही लेन्स काढू किंवा घालू शकता। आणि लेन्स काढल्यानंतर असं डब्बीमध्ये लेन्स केसमध्येच ठेवा, जेणेकरून तुमचं सोल्युशन कमी लागेल। असं म्हणजे बघा, असं पूर्ण डीप करा त्याच्यामध्ये, असं पूर्ण डीप होतं आहे बघा, असं डीप होतो। पहिल्या अशा बॉटल्समध्ये पण ठेवायचं, पण बॉटल्समध्ये कसं सोल्युशन जास्त लागतं आणि ते लवकर मग बॉटल तुमची संपणार। म्हणून